विठू माझा लेकुरवाळा, भाळी लावितो मातीचा टिळा, भक्तांच्या भक्तीमध्ये होऊन दंग, विटेवरी उभा माझा पांडुरंग, करकटेवरी उभा विटेवरी, महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणजे पंढरपूरचे विठोबा माऊली. दरवर्षी लाखो वारकरी भक्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी कित्येक मैल चालत वारी करत पंढरपूरला येतात. माऊलीच्या दर्शनाने त्यांच्या अंगातला थकवा निघून जातो आणि एक नवचैतन्य शरीरात प्रवेश करतो. श्री विष्णू भगवंतांनी आपल्या प्रत्येक अवतारामध्ये हातात शस्त्र धारण केले आहे, परंतु पांडुरंगाच्या रूपात एकही शस्त्र धारण केले नाही. विठू माऊली गळ्यात तुळशी माळ धारण करून सर्वांना शांत मुद्रेने समभावनेने पाहत आहेत. माऊलीकडे येणारा कोणीही येथे श्रीमंत नाही, गरीब नाही, सर्व समान आहेत. म्हणून इथे भक्तगण एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात. माता, पिता, बंधू, सखा ही सर्व रूपे भक्त विठ्ठलामध्ये बघत असतात. पांडुरंगाच्या दर्शनासाठी आतुर असतात. आपल्या भक्तांचे प्रेम बघून विठ्ठलाला पण त्यांच्या भेटीची आस लागली आहे. पांडुरंगही आपल्या भक्तांना भेटण्यासाठी आतुर झाला आहे. म्हणून विठुराया आपल्या भक्तांची वाट बघत विटेवरी उभा आहे. दिवस रात्र चालत जेव्हा वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेतात, त्याच्या चरणी नतमस्तक होतात आणि तेव्हा त्यांचे सर्व दुःख संपून जातात व त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे आणि समाधानाचे अश्रू येतात. आधी आपण विटेवर उभे असलेली विठ्ठलाच्या मूर्तीची कथा ऐकली. आता आपण विठ्ठलाच्या कानातील मकर कुंडले यांची कथा ऐकूया. पांडुरंगाच्या कानात माशांच्या आकाराची कुंडले का आहेत? एकदा पांडुरंगाचा एक कोळी भक्त त्यांना भेट देण्यासाठी त्याने स्वतः पकडलेले 2 मासे घेऊन जातो. तो मासे विक्रेता असल्यामुळे त्याला तेथील इतर लोक मंदिरात जाण्यापासून अडवत होते. जर याने देवाला मासे अर्पण केले तर त्याचा दोष या कोळ्यालाही लागेल आणि आपल्यालाही लागेल, असा विचार करून त्याला ते मंदिरात जाऊन देत नव्हते. विठ्ठलांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी सर्वांना सांगितले की तो कोळी जे भेट स्वरूप मला देत आहे त्या भेटीचा विचार न करता त्यामागे त्याच्या प्रेमळ आणि निर्मल भावनेचा विचार करा. त्याच्याकडे काहीही नाही, फक्त मासे आहेत, तरीही तो सर्व मला अर्पण करत आहे. तुम्ही जे काही भक्तिभावाने अर्पण करणार त्या वस्तूंचा मी मनापासून स्वीकार करणार, कारण मी या सृष्टीचा पालन करता आहे. त्यामुळे या सृष्टीतील प्रत्येक जीवावर माझे प्रेम आहे आणि प्रेम हे कुठल्याही भेदभावनेत हरकत नाही. माझ्यासाठी सगळे जीव एक समान आहेत. असे बोलून त्या व्यक्तीकडून त्यांनी ते 2 मासे घेतले व आपल्या कानात कुंडलासारखे धारण केले. विठ्ठलाच्या माथ्यावर मातीचा टिळा का लावतात? विठोबा माऊली भक्तीची भुकेली आहे. माऊली सांगते, मी या ठिकाणी भक्तांच्या दर्शनासाठी उभा आहे. मी त्यांची प्रतीक्षा करत आहे. माझे भक्त रात्रंदिवस तासनतास दर्शनासाठी रांगेत उभे राहतात. माऊलीला या गोष्टीचं खूप दुःख वाटतं. हा अपराध नष्ट करण्यासाठी पंढरपूरच्या मंदिरात रात्री झाडू मारला जातो. भक्तांच्या पायाखालची माती जमा केली जाते व ती चाळली जाते. माती चाळून झाल्यानंतर त्यामध्ये चंद्रभागेचे पाणी मिसळले जाते. त्या मातीमध्ये थोडासा अबीर मिसळून तो टिळा पांडुरंगाला लावला जातो. विठ्ठलाचं त्यांच्या भक्तांवरचं प्रेम या प्रथेतून दिसून येते. आषाढी एकादशी हिंदू धर्मामध्ये चातुर्मासाला विशेष महत्व आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षांतील एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी, याला देवशयनी एकादशी सुद्धा म्हणतात. या दिवशी चातुर्मासाचे पर्व सुरू होते. या आषाढी एकादशी पासून सृष्टीचे पालन करता श्री हरी विष्णू 4 महिन्यांसाठी योग निद्रेमध्ये जातात. त्यामुळे या काळात कोणतेही भौतिक शुभकार्य केले जात नाही. श्री विठ्ठल हे श्रीहरी विष्णूंचे रूप आहे. म्हणूनच वारकरी वैष्णवपंत श्रीहरी विष्णूंना निरोप देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून पंढरपूरकडे वारी करतात व आपल्या आराध्याला भक्ती रूपाने निरोप देतात. आषाढी एकादशीच्या निमित्ताने अनेक पालख्या पंढरपुरात येतात. पंढरपूरची वारी म्हणजेच सत्संग. चित्तशुद्धी झाली की देहबुद्धीचा अहंकार जाऊन पूर्ण प्रकाश दिसायला लागतो. म्हणून वारीमधील वारकरी लहान थोर न मानता एक दुसऱ्याला माऊली म्हणून आदर देतात. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अशा प्रकारच्या अनेक रहस्यमय गोष्टी या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत लवकरच घेऊन येऊ.